यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है। कोई तो हो राज़दार, बेगरज तेरा हो यार, कोई तो हो राज़दार। इतक्या जवळपास 25 वर्षानंतर हे विद्यार्थी पुन्हा एकदा या शाळेमध्ये उपस्थित होत आहेत, हजर होत आहेत आणि तितक्याच आवडीने, गोडीने, प्रेमाने या ठिकाणी हजर झालेले आहेत शाळेचं कौतुक करण्यासाठी, आणि शाळाही त्यांचं कौतुक करेल यात तीळ मात्र शंका नाही। शाळेच्या वतीनं मी पुनश्च तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। जोरदार पुन्हा एकदा टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे। आणि एका सांगू शकतो, जे मी आज आहे या शाळेमुळेच आहे। स्वतःशीच कॉम्पिटिशन ठेवायला पाहिजे की आज मी आहे त्याच्यापेक्षा अजून चांगले उद्या कसं असेल। आम्ही जे विचार करतो ना ते भरपूर अचीव करू शकतो। बाकी जे काही करता लक्षात ठेवा, तुमच्याकडे जे काही कराल ते तुम्ही तुमचा सर्वप्रथम मी तुमचं देश ही तुमची प्राथमिकता राहिली पाहिजे। माझ्या शिक्षकांना धन्यवाद म्हणते की मला ह्या कोचपर्यंत येईपर्यंत त्यांचा पण फार खूप मोठा वाटा आहे। माझं असं म्हणणं आहे की पहिलीच्या वर्गात असताना यांचं लेआउट झालेलं, दुसरीच्या वर्गात त्याचा पायाभरणी काम केलं, तिसरी चौथीच्या वर्गात त्या भिंती थांबल्या आणि 5वी 6वी 7वी ह्या वर्गात जेव्हा आले तर ती पूर्ण इमारत बनून तयार झाली आणि त्याच्या पुढील जे शिक्षण त्यांनी घेतलं ते त्याचं रंगोटीचं काम होतं असं मला वैयक्तिक वाटतं। आपल्या वेळेला ब्लॅकबोर्ड होता, डस्टर होतं, आता मी बघतोय तुम्ही डिजिटल यूज करता, डस्टर नाहीये, खडू नाहीये आणि डस्टरचं म्हटलं तर डस्टर फेकून सुद्धा मारत होते आपल्याला। आता बरेच वर्षांनी मग आमच्या मित्रांनी म्हणले काहीतरी शाळेसाठी करूया आणि एकत्र येऊया असं म्हणले, तर मला खूप आनंद झाला। मराठी पुढं भरपूर गेलेले आता इथे जे बसले की नाही हे सगळे मराठी विद्यार्थी मराठी शिकूनच पुढे गेलेले। सर तुमचे एसएससीच्या अध्यक्ष देसगरकर भेटले आणि त्यांना म्हटले की असं जर शाळेचं जर हॉलचा प्रॉब्लेम चालू झाला आहे आणि पावसामध्ये वगैरे मुलांना वगैरे बसायला गेला, मग त्यांना आम्ही जरा भेटलो आणि आमचे मित्र आहेत, वर्ग मित्र एक ग्रुप होताच आमचा। त्यांना म्हटले की काहीतरी आमच्या ज्या शाळेमधून आम्ही लहानासून मोठे होऊन काही जण शिक्षण करून काही आमचे विक्रम आहेत, सन्मान आहेत, तो लंडनला वगैरे जाऊन आला, बेंगलोरला आहे, त्याला वगैरे जे घडवलं आहे त्यासाठी काहीतरी करून देऊया असं म्हटल्यानंतर की ठीक आहे, जर काय सरांची काय अपेक्षा असेल की आम्ही करून मोकळ करूया, पण हा परीक्षेचा वगैरे जे होतं ते सगळ्यांच्या मिळून आम्ही जे केले आणि बाकी काय हे बेसगरकर सर आहे वगैरे बाकी आमचे सगळे मित्र आहे, या सगळ्या माध्यमातून जे काम केले त्याच्याबद्दल मी त्यांचा पण धन्यवाद मानतो। हे आज बघतो तर एकदम 2001-2002 सालच्या ह्या बॅचचं कौतुक करावं थोडं असं वाटतंय। आणि मुलांच्या शिक्षणासाठी हे मुलं म्हणजे आमच्या देशाचं पुढचं भविष्य आहे आणि त्यांच्यासाठी आपण काय नाही केलं तर यांच्या समोर पण एक आदर्श असायला। जर राज्यस्तरीय स्पर्धेत जर कुठल्याही वैयक्तिक स्पर्धेत राज्यस्तरीय क्रीडामध्ये म्हणायला लागलो मी, जर कोणी फर्स्ट सेकंड किंवा थर्ड करत असेल तर माझ्याकडनं त्यांना प्रत्येकी 2001 रुपयाचं बक्षीस माझ्याकडे मागतो। एक संख्या सांगणार, ती संख्या तयार होणारे तिघजण इथे येऊन उभं राहायचे। समजा 312 असं जर सांगितलं तर 312 इकडं 312 असं उभं राहिला, कोण पहिल्यांदा करेल तो विजयी। पैलवान आणि
गेम चालू. पहिली संख्या आहे आणि संख्या आहे 326. संख्या आहे. लक्ष देऊन ऐका, कान देऊन ऐका. 517. दोनशे चार. माऊली मला हात घेऊन गेलो. 688, 688. आणि संख्या आहे 542. यारो दोस्ती बड़ी ही हसीन है. तर आज एक अति महत्वाचा असा कार्यक्रम आम्ही इथं पार पाडत आहोत आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमच्या एसडीएमसी चे अध्यक्ष श्रीमान कृष्णा बिजगरकर सर, तसेच या कमिटीमध्ये मालुची सर. ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है. कोई तो हो राज़दार, बेगरज तेरा हो यार. कोई तो हो राज़दार.